श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पितृपक्षात श्राद्ध करण्यासाठी जर मुलगा नसेल तर हे श्राद्ध मुलगी करू शकते का? जर नाही तर हे श्राद्ध कुणी करावं याची महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. पितृपक्ष हा भाद्रपद पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंत हा 15 दिवसांचा जो कालावधी आहे जो असतो तो पितृपक्ष असतो आणि हा पितृपक्ष आपल्या पितरांसाठी समर्पित असतो. तर या कालावधीत पितरांचं श्राद्ध केल्यानं ते आपल्या वंशजांना सुख समृद्धी देतात. तर यंदा हा पितृपक्ष 18 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत हा पितृपक्ष असणार आहे. तर या पितृपक्षामध्ये श्राद्ध करण्यासाठी जर मुलगा नसेल तर हे श्राद्ध मुलगी करू शकते का याची माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पितृपक्षात पितरांचे स्मरण करून तर्पण पिंडदान श्राद्ध केलं जातं. असं म्हणतात की पितृपक्षात आपले पूर्वज म्हणजेच आपले पितर जे आहेत हे पृथ्वीवर येत असतात. आपल्या घरी सूक्ष्म रूपाने ते निवास करून जातात. ते अन्नाच्या वासाने भुकेले असतात. म्हणून या काळात आपण त्यांना तर्पण हवन नैवेद्य श्राद्ध करून त्यांचा आशीर्वाद जो आहे तो आपल्याला प्राप्त करून घेतो. पितरांच्या श्राद्धासाठी तसेच मरणानंतरच्या ज्या काही विधी आहेत त्यासाठी मुलाचे स्थान जे आहे ते सर्वप्रथम येते. पिंडदान तर्पण विधी याला मुलांनाच मात्र पात्र मानलं जातं आणि घरातील सर्वात मोठ्या किंवा लहान मुलाला हे श्राद्ध करता येते. पण जर त्या कुटुंबात मुलगाच नसेल तर त्याचा अधिकार जो आहे आपल्या हिंदू धर्मानुसार पत्नीला मुलीला हे श्राद्ध करणं प्राप्त मानलं जातं. वाल्मिकी रामायणात आपल्याला एक संदर्भ आहे तो देखील बघा असा दिलेला आहे की वनवासात भगवान राम सीता लक्ष्मण हे तिघं दशरथाचे श्राद्ध करण्यासाठी गेले होते आणि यावेळी राम व लक्ष्मण काहीतरी साहित्य आणण्यासाठी गेले होते आणि त्यांना खूप वेळ लागला परंतु ते आलेच नाही आणि त्याच वेळी आकाशवाणी झाली की पिंडदानाची वेळ ही निघून चालली आहे. यानंतर राजा दशरथाच्या आत्म्याचे सीतेला दर्शन झाले आणि त्याने तिला वेळेवर पिंडदान करण्यास सांगितले. तर माता सीतेने गाय केतकीचं फूल आणि फाल्गुनी नदी यांच्या साक्षीने हे पिंडदान केले होते आणि यामुळे राजा दशरथाच्या आत्म्याला शांती मिळाली. याचा गरुड पुराणातही उल्लेख आलेला आहे. तर मोठा मुलगा किंवा लहान मुलगा नसेल तर सून किंवा पत्नी यांना श्राद्ध करण्याचा अधिकार आहे. यामध्ये मोठी मुलगी किंवा एकच मुलगी असेल तर ते देखील हे श्राद्ध करू शकतात. पत्नी जर नसेल तर मृत व्यक्तीचे भाऊ पुतणी पुतण्या हे देखील हे श्राद्ध त्यांनी देखील केलं तरी देखील चालू शकतं. तसेच बघा यातील जर कोणी तेही नसतील तर अगदी मित्र असतील नातेवाईक असतील तर हे देखील हे श्राद्ध करू शकतात. म्हणजेच काय तर पुरुषांव्यतिरिक्त महिला देखील हे पूर्वजांचे श्राद्ध आणि दर्पणविधी करू शकतात. तसेच मुलगा नातू नसेल तसेच पंतू देखील नसेल तर विधवा महिलेला पिंडदान करू शकते. पिंडदान श्राद्ध करताना नेहमीच मुलगा किंवा मुलगी पात्र आहे. परंतु मुलगा नसेल तर बघा अगदी पत्नी देखील पिंडदान करू शकते. तर तसेच बघा काही नियम देखील आहे. या नियमांचं पालन करून या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या पाळून हे श्राद्धविधी करताना करायचं आहे. तर श्राद्धविधी करताना स्त्रियांनी पिवळे वस्त्र किंवा पांढरे वस्त्र जे आहे हे ते परिधान करावं. कारण पांढरा रंग हा शांतीचं प्रतीक आहे. आणि बघा श्राद्ध कर्म करत असताना त्याचबरोबर काळे तीळ जे आहेत ते तुम्ही वापरू शकता परंतु कुश पाण्याने तर्पण करू नये.
श्राद्ध तिथी तुम्हाला जर माहीत नसेल किंवा तुम्हाला जर श्राद्धाची तुमचे जे कोणी पूर्वज गेलेले आहे त्यांची जर तारीख तुमच्या लक्षात नसेल तर बघा तुम्ही काय करायचं आहे, लहान मुलांसाठी पंचमी तिथी आहे तेव्हा तुम्ही श्राद्ध करू शकता. तसेच नवमी तिथीला स्त्रियांचे श्राद्ध करू शकता. आणि त्याचबरोबर काही कारणाने काही प्रॉब्लेम असतील तर त्यामुळे तुम्ही जर तिथीला श्राद्ध करणं तुमच्याच्याने शक्य झालं नाही तर सर्व पितरी अमावस्येला पितरांचं स्मरण करून श्राद्ध करू शकता. यामुळे सर्व पितर हे संतुष्ट होत असतात आणि ते भरभरून आशीर्वाद देत असतात. तसेच मुलगी देखील पिंडदान करू शकते. आपल्या हिंदू पुराणानुसार वडील किंवा वंशाच्या आत्म्याच्या समाधानासाठी घरातील मुलगा पात्र असतो, परंतु मुलगा जर नसेल तर त्या कुटुंबातील पत्नी, मुलगी, सून पिंडदान करू शकते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.